ग्रामपंचायतीनंतर आता जिल्हा परिषदेकडे वाटचाल. कल्पनाताई काळेंच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग. महिला सक्षमीकरणासाठी आरोग्य, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस उपक्रम. नमस्कार, मी डावकर आदितीन. आपण पाहतात ट्रुटेक्स न्यूज. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विकासाचा प्रवास आता जिल्हा परिषदेकडे अधिक भक्कमपणे वाटचाल करताना दिसत आहे. कल्पनाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली गावात महिलांसाठी, बालकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक विकासात्मक उपक्रम राबवण्यात आले आहेत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 7 दिवसांचे मसाला निर्मिती प्रशिक्षण आले. यासोबतच महिलांसाठी 2 दिवसाचे ब्युटी पार्लर सेमिनार व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सातत्याने प्रशिक्षण देत स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. सामाजिक एकोपा जपण्यासाठी दरवर्षी महिलांसाठी वैयक्तिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत. आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील मुलांना आरोग्य व स्वच्छतेची साधने वितरित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत पाण्यासाठी तालुक्यातील सर्वात मोठा फिल्टर प्लांट बसवण्यात आला. ही विशेष बाब ठरली आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड काढण्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात आली. स्वच्छतेच्या दृष्टीने गावात कचरा संकलनासाठी घंटा गाडी सुरू करण्यात आली, ज्यामुळे घरातून कचरा गोळा करून गाव स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे. सामाजिक बांधिलकी ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झालेल्या सर्व कामांचा प्रभाव जिल्हा परिषद स्तरावरही जाणवत आहे. खास महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि स्वच्छता या मुद्द्यावर सातत्याने काम करणाऱ्या कल्पनाताई काळे यांचे नेतृत्व आगामी काळात जिल्हा परिषद राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकते, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार तसेच आमदार अतुल शेठ बेनके जिल्हा परिषद निवडणुकीत कल्पनाताई काळे यांना उमेदवारी देतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. धन्यवाद.